अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींना आता ही शेवटची संधी आहे, त्यामुळे ही शेवटची संधी जर तुमची हुकली तर योजनेचे तुमचे पैसे परत कधीच चालू होणार नाहीत। आता ही नक्की संधी काय आहे, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळत राहणार आहेत। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरू करूया। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहेच की जून महिन्यापासून जवळपास 26 लाख महिलांना 26,40,000 महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले। त्यांना काय केलं? त्यांना योजनेचे पैसे मिळण्यास थांबवलं। आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं मत काय होतं की तुम्ही अटी व निकषांची छाननी केली, ठीक आहे, तुम्ही सर्व अटी व निकष तपासले, परंतु या अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला योजनेचे पैसे मात्र मिळाले नाहीत। आणि मग अशामुळे सरकारने काय केलं की या महिलांची पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली। आणि मग ही पडताळणी ऑनलाईन पद्धतीने न करता, कारण ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर यामध्ये चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणी लाभ घ्यायला लागल्या, म्हणून ही ऑनलाईन पडताळणी बंद करून त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने पडताळणीची प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले गेले। यामध्ये अंगणवाडी सेविकांना याबाबतची ऑथॉरिटी अर्थात अधिकार देण्यात आले। त्यानंतर पंचायत समितीमधील महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले। जिल्हा परिषद मधील महिला व बालविकास विभाग असेल, महानगरपालिकेमधील महिला व बालविकास विभाग असतील, अशा ज्या अधिकारी आहेत त्यांनाच या परवानगी देण्यात आल्या। इतर सीएससी सेंटर असेल किंवा बाहेर ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारे पडताळणीची प्रक्रिया सरकारने सुरू ठेवली नाही। मग यामध्ये काय झालं की लाडक्या बहिणींनी पडताळणी प्रक्रिया सुरू केली। अनेक भागामध्ये अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर त्यांची चौकशी प्रक्रिया सुरू केली। परंतु यामध्ये लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांना सांगितले की तुम्ही आमचे पैसे बंद का करताय? तुम्ही आमचे पैसे बंद करू शकत नाही। आमच्या कुटुंबामध्ये याआधी आम्ही दोघी तिघींनी लाभ घेतलाय, सरकार आम्हाला हे पैसे देत आहे, मग तुम्ही आमचे पैसे का बंद करताय? आणि अशा कारणामुळे अंगणवाडी सेविकांना योग्य पद्धतीने पडताळणी प्रक्रिया करता आली नाही। मग याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदांद्वारे अनेकदा सांगितले की अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येत आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। असे झाल्यावर काही प्रमाणामध्ये अंगणवाडी सेविकांनी देखील त्यांचे काम चांगल्या पद्धतीने पुन्हा सुरू केले आणि मग ही पडताळणी प्रक्रिया चांगल्या स्पीड मध्ये सुरू व्हायला लागली। आता जवळपास महिला व बालविकास विभागाच्या वतीने आदिती तटकरे यांनी कालच गणेशोत्सवानिमित्त सांगितले की जवळपास 80% महिलांची या ठिकाणी पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। किती? 80% महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि उर्वरित 20% महिलांसाठी आता शेवटची संधी असणार आहे। कारण लक्षात घ्या, जवळपास 15 सप्टेंबरच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी प्रक्रिया बंद होऊन मग ज्या महिलांची पडताळणी होणार नाही त्या या योजनेसाठी अपात्र आहेत असे समजले जाईल आणि त्यांचे योजनेचे पैसे बंद होतील। मग ही बाब लक्षात घ्यायची आहे। अजूनही तुम्ही तुमची पडताळणी केली नसेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर जाऊन भेटायचं आहे। राज्यामध्ये आता जवळपास सर्व जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमधील अंगणवाडी सेविकांना त्यांच्याकडे अपात्र यादी देण्यात आली आहे। अपात्र यादी देऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांची पडताळणी करण्यासाठी आदेश देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ही बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, अन्यथा योजनेचे पैसे मिळणार नाहीत। आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अंगणवाडी सेविकांनी जर तुम्हाला फोन केला असेल, बऱ्याच ठिकाणी काय झालंय की विनंती अर्ज वगैरे आले नाहीत, परंतु अंगणवाडी सेविकांनी तुम्हाला फोन करून तुमच्याकडून डॉक्युमेंट्स घेतले आहेत। अशा वेळी डॉक्युमेंट तुमच्याकडून जर घेतले असतील तर त्याची पडताळणीची प्रक्रिया अंगणवाडी सेविका करतील आणि ते डॉक्युमेंट तुमचे पुढे पाठवतील। अशा वेळेस तुम्हाला काही करण्याची गरज नाही। पण जर तुम्हाला अंगणवाडी सेविकांचा फोन आला नसेल किंवा अंगणवाडी सेविकांकडून तुम्हाला कुठलीही विचारपूस झाली नसेल आणि योजनेचे पैसे तुम्हाला जून महिन्यापासून आले नसतील तर मात्र तुम्हाला स्वतःहून जाऊन याबाबत चौकशी करावी लागणार आहे। कारण चौकशी केली नाही तर तुमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही असा याचा अर्थ होतो, असे सरकार म्हणतं, असे महिला व बालविकास विभाग म्हणतो आणि म्हणून मग तुमचे योजनेचे पैसे हे बंद राहतात। मग आता अंगणवाडी सेविकांनी जर हे काम केलं नाही तर पंचायत समितीमध्ये भेट द्या। पंचायत समितीमध्ये हे काम 90% होतच आणि तिथे जरी नाही झालं तर मग शेवटी तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये जावे लागेल। जिल्हा परिषद मध्ये महिला व बाल विकास विभागाचं सेपरेट डिपार्टमेंट असतं आणि त्यामुळे तिथे जाऊन
तुमची अडचण 100% सॉल्व्ह होती, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. आता याच्या वर जाऊन आपण पुढच्या मुद्द्यावर बोलूया की नक्की चौकशी होतीये. मग चौकशीमध्ये जर पात्र नसेल तर मग काय? तर पात्र नसल्यानंतर योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता याची पात्रता काय असणार आहे हे पुन्हा एकदा मी सांगतोय, कारण अनेक लाडक्या बहिणींकडे याबाबतची चुकीची माहिती आहे. तर आपण 2 मिनिटांमध्ये ही पात्रता काय असणार आहे, तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहात हे कसं ठरेल ते आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, 1/8/2025 म्हणजे जवळपास 1 महिना होऊन गेलं ज्यावेळी ही ऑनलाईन बैठक घेण्यात आली होती सचिव महोदय यांच्याकडून महिला व बालविकास विभागाच्या बघा. तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता एक सूचना देण्यात आल्या होत्या की तुम्ही छाननी करायची, म्हणजे छाननी नक्की काय करायची. तर यामध्ये लक्षात घ्या, नारी शक्ती दूत ऍपवर लाभार्थ्यांचे वय 1/7/2024 महत्वाची बाब आहे. आता काही महिला लाडक्या बहिणींचं असं मत आहे की आमचं 21 वर्ष आता पूर्ण झालंय, म्हणजे 2025 ला आम्ही 21 वर्षाचा झालोय, परंतु आम्ही लाभ मागच्या वर्षीपासून घेतोय, मग आता आम्हाला अडचण येईल का? तर 100% अडचण येणार. कारण यामध्ये लक्षात घ्या काय सांगितलंय की 1/7/2024 रोजी ज्यांनी नारी शक्ती ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरलाय त्यांचं वय 21 वर्ष पूर्ण असायला हवं होतं. नसेल तर त्यांना यामध्ये थेट अपात्र करायचं आहे. नंतर वेब पोर्टल, म्हणजे आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने पुन्हा वेबसाईट सुरू केली होती. या वेबसाईटवर 30/9/2024 वेबसाईटवर थोडी सूट असणार आहे. कशामुळे असणार आहे तर लक्षात घ्या, कारण वेबसाईट उशिरा सुरू झाली होती आणि वेबसाईटवरचे अर्ज उशिरा भरले गेले होते, म्हणून यामध्ये तुम्हाला थोडी सूट आहे. लाभार्थ्यांचे वय 1/8/2025 म्हणजे 1 ऑगस्ट 2025 रोजी जे लाभार्थी 65 वर्षाचे झाले आहेत त्यांचे योजनेचे पैसे बंद करण्याचे आदेश आहेत. नंतर लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केला असेल तुम्ही, तर तो शाळा सोडल्याचा दाखला तुमचा तपासला जाईल. त्यामध्ये तुमचं वय किती होतं आणि ते वय तुमचं योग्य असेल तरच तुम्हाला योजनेचे पैसे चालू राहतील. अन्यथा योजनेचा तुमचा लाभ हा बंद होणार आहे. तुम्ही आता कोणतंही डॉक्युमेंट दिलं तरी ते ग्राह्य धरलं जाणार नाही. तुम्ही अर्ज करताना कोणतं डॉक्युमेंट दिलं होतं तेच ग्राह्य धरलं जाईल. नंतर कुटुंब, आता हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा. आमच्या कुटुंबामध्ये 2 विवाहित आहोत, मग आम्हाला चालेल का? तर सरकार म्हणतंय चालणार नाही. का? तर बघा, एका कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासावे. FMC मल्टिपल इन फॅमिली मुळे सर्वाधिक जास्त लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र झालेल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला योजनेचे पैसे येत नसल्यास तुम्ही FMC म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये नक्की लाभ किती घेताय हे आधी बघायचे आहे. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित एक अविवाहित अशा 2च महिला लाभ घेत असतील तर तुम्हाला योजनेचे पैसे परत सुरू राहतील, परंतु 2 विवाहितांना किंवा 2 अविवाहितांना देखील यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार नाहीत, हे सरकारकडून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. आता यामधील अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे तो देखील मुद्दा आपण आज घेणार आहोत. तर आता बघा, शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. आता यामध्ये सर्वात जास्त विषय काय होता की सासू किंवा सून 2 किंवा जास्त जावा असेल तर ते चालणार आहे का? तर ते चालणार नाही. मग आता या सर्व अटींमध्ये किंवा निकषांमध्ये तुम्ही पात्र आहात तर मात्र तुम्ही तुमची पडताळणीची प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्या. 15 सप्टेंबर नंतर ही पडताळणी प्रक्रिया जर बंद झाली तर मग तुम्हाला योजनेचे पैसे परत कधीच मिळू शकत नाहीत, कारण योजनेमध्ये आता लाभार्थ्यांची संख्या जवळपास 2,30,00,000 एवढी आहे. भरपूर लाडक्या बहिणी यामध्ये लाभार्थी आहेत. योजनेसाठी पुन्हा नवीन अर्ज सुरू होतील का? याबाबत कोणतीही शाश्वती नाही. योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने पडताळणी होईल का? तर पडताळणी होणार नाही. म्हणून या सर्व बाबी तुम्ही आधी लक्षात घ्यायच्या आहेत आणि योजनेमध्ये तुम्ही पात्र असल्यास लवकरात लवकर या 3 ठिकाणी, एकतर जिल्हा परिषद असेल, डायरेक्ट जिल्हा परिषदेमध्ये जाऊन महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्ही खात्री करा योजनेमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुमचे पैसे चालू होतील. परंतु योजनेमध्ये तुम्ही जर आता कुठल्याही प्रकारची पडताळणी केली नाही तर याचा अर्थ एकच होतो की तुमची कोणतीही हरकत नाही आणि तुम्हाला योजनेतून अपात्र करण्यात येते. म्हणून ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. तसेच या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा, जेणेकरून त्याबाबतची देखील सविस्तर उत्तर तुम्हाला आम्ही देणार आहोत. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत